जय गजानन माऊली. चला तर रोजच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करूया. सकाळ संध्याकाळ रोजचं रुटीन आपलं हे चालूच असते. पण आज काय झालं, ऐन मोमेंटवरती आमच्या घरी आले पाहुणे. पाहुणे आल्यानंतर काहीतरी त्यांना गोडाधोडाचं करायचं आपली परंपराच आहे. मग काय बनवायचं जेवणासाठी हा प्रश्न तर असतोच. त्याच्यासाठी पटकन अशी बनणारी आपली आजची थाळी आहे शिरा, पुरी, भाजी, भजे. जे स्पेशल आहे आपली मुगाची भजी. स्पेशल तसं सगळंच आहे, पण खास आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे भजे न बनवता मुगाच्या डाळीपासून भजे बनवणार आहे. कारण ते छान असे कुरकुरीत होतात आणि आपल्याला त्रासही देत नाही. हरभऱ्याच्या डाळीच्या भज्यांनी कसं ॲसिडिटीचा त्रास होतो, तसा मुगाच्या डाळीच्या भज्यांनी होत नाही. म्हणून मी मुगाची डाळ 1-2 तासाच्या आधी कोमट पाण्यामध्ये भिजत टाकते. बघा किती छान अशी मुगाची डाळ भिजून आली. अशी आपली थाळी पटापट करायची सुरुवात झालेली आहे. तर चला आपण मुगाची भजी कशी बनवायची त्याची रेसिपीकडे वळू. मुगाची डाळ मी 1-1.5 तास आधी भिजवून घेतली आणि छान असं शोपा, जिरं, ओवा, हिरवी मिरची आणि लसूण हे मी मिक्सरला छान असं वाटण करून घेतलं आणि डाळ पण छान अशी वाटून घेतली. बारीक नको वाटा, थोडी जाडसर ठेवली की भजी आपली अशी क्रिस्पी होतात आणि छानही कुरकुरीत होतात. आणि हो, यामध्ये भरपूर असा मी टाकला आहे आपला जाडसर चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठही मी त्यामध्ये टाकून घेतलं. हिरवीगार शेतातली कोथिंबीर आणली होती, ते तोडणं चालू होतं. मी तीच कोथिंबीर घेतली आणि छान कापून अशी आपल्या भज्यांमध्ये टाकून घेतली. संध्याकाळी पाहुणे आले म्हटल्यावर थोडा गोंधळच झाला. पटकन असं बनणारं काय बनवायचं, तर सासूबाई बोलल्या की आपण बनवूया आज शिरा आणि पुरी. त्याच्यासोबत कढी वगैरे असं काहीतरी आपण बनवू. म्हटलं ठीक आहे, तसं आपण पटकन बनवू. यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद वगैरे सगळं टाकून घेतलं आणि छान असं प्रेमाने मस्त कुस्करून घ्या. म्हणजे सगळं एकजीव करून घ्या आपलं भज्याचं बेटर. टाईम कमी होता, संध्याकाळचे 6 ऑलरेडी वाजून गेले होते, म्हणून पुढच्या रेसिपीची तयारी पण पटापट अशी चालू होती. इथं भज्यांचं माझं सगळं डन झालेलं आहे. आता मी 4-5 आलू घेतले आणि कुकरला लावले. आलू जोपर्यंत होता तोपर्यंत आपण करणार आहे कढीची तयारी. इथं मी कढीसाठी मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आणि थोडं शोभ घेतलं. आता त्यामध्ये टाकते जिरं. चवीनुसार मी इथं जिरं घेतलं. जिरं घेतल्यानंतर त्यामध्ये घेणार आहे 5-6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर माझी मोठी आई आहे, तिने मला कढी शिकवलेली आहे. छान अशी कढी होते. तर मी घरामध्ये ते नागवेलचे पान आपण जे खातो जेवण झाल्यानंतर, ते पान त्यामधले अर्धं घेतलं आणि कढीच्या गोळ्यामध्ये टाकलं. कारण या पानाने माहिती आहे का डायजेशनही छान होतं आणि कढी अशी चवदार होते. त्यामध्ये मी 2 लवंगा घेतल्या आणि थोडे भाजलेले दाणे घेतले. स्वयंपाकाची कशी घाई होती म्हणून कसं सगळं पटापट चालू होतं. इथं आपल्या बाजूलाच कोथिंबीर निवडणं चालू होती, तर त्यातल्या हिरव्या हिरव्या मी काड्या घेतल्या. थोडी अद्रक घेतली, कारण त्या काड्यांनी आपल्या कढीला अशी वेगळीच चव येते. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. 10-12 कढीपत्त्याचे पानंही घेतले. बारीक असा हा गोळा केला की सगळी चव छान अशी कढीला आपल्या येते. म्हणून मी सगळं मिक्सरच्या भांड्याला टाकून सगळं बारीक करून घेतलं. तोपर्यंत इकडे आपले बटाटे पण 2-3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता कढीसाठी ताक नव्हतं, तर मी दही लावलेलं होतं. तर आवडीनुसार घरामध्ये आपल्याला लागेल तेवढं मी दही घेतलं. दही माझं काही जास्त आंबट नव्हतं, त्यामुळे मी शिल्लकच थोडं दही घेतलं. तुमच्याकडे थोडं आंबट असेल तर कमी घ्या, त्यामध्ये पाणी एक्स्ट्रा टाका. आणि हो, त्यामध्ये थंड पाणी टाकण्याऐवजी तुम्ही गरम पाणी वापरा, म्हणजे जो आंबटपणा असतो तो कमी होऊन जातो. इथं मी दही घेतलं. आता त्यामध्ये थोडं बेसन पीठ टाकून घेतलं. बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर जो आपण बारीक केलेला गोळा होता तो पूर्ण यामध्ये मिक्स करून घेतला. दही, गोळा आणि पूर्ण असं आपलं घट्टसर झालेलं आहे. त्याला पातळ करण्यासाठी मी इथं गरजेनुसार पाणी घेतलं आणि हँड ब्लेंडरने ते छान असं एकजीव करून घेतलं. स्वयंपाक करता करता परत एक टेन्शन की आपला स्वयंपाक पटकनही झाला पाहिजे आणि पाहुण्यांना तो आवडलाही पाहिजे, म्हणून पटापट असं सगळं चालू होतं. हँड ब्लेंडरने मी आपल्या कढीचं सगळं जे मिश्रण होतं ते एकजीव करून घेतलं. तुमच्याकडे रई वगैरे असेल तर तुम्ही त्यानंही करू शकता. असं नाही की हँड ब्लेंडर वगैरे असं काहीतरी घेतलं पाहिजे. हळद थोडी कमीच टाका, म्हणजे कढीला हळद जास्त नको असते. मी इथं थोडी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि माझ्याकडे थोडा खानदेशी मसाला असतो कढीचा,
तो मी अर्धा स्पून यामध्ये टाकला. आता छान अशी कढई ठेवली गॅसवरती, छान तपू दिली आणि त्यामध्ये मी टाकली मोहरी चांगली छान अशी तळतळ उडू दिली. छान असा तिचा आवाज येतोय. त्यानंतर मी जिरं टाकलं. जिरं आणि मोहरी छान अशी लालसर तोपर्यंत होऊ दिली आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला. यामध्येही कढीपत्ता टाकते फोडणीमध्ये आणि मी गोळ्यामध्येही वाटून घेते, कारण कढीपत्ता पचनासाठी हा छान असतो, म्हणून भरपूर असाच वापरते. आता जे आपण कढीचं मिश्रण केलेलं होतं ते आपण आपल्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं. यावरती झाकणही ठेवून देऊ शकतात तुम्ही. मी काही घाई होती, मी झाकण काही ठेवलं नाही, तसंच टाकून दिलं आणि चमचाने हलवायला घेतलं. कढी सारखी अशी हलवायची, हलवली नाही तर मग ती फुटून जाऊ शकते. ताक आणि दही जे असतं ते फुटून जाते. छान असं चमच्यानं हलवत राहायचं. कोथिंबीर मी इथं टाकून घेतली. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर छान असं चमच्याने बराच वेळ मीडियम गॅसवरती हलवून घेतलं. कढीबद्दल सांगायचं झालं तर आधीच्या बायका कढी अशीच करायची, पण ती चिपीची कढी म्हणून अशी वेगळी होती. तिची रेसिपी पण वेगळी असते, ती करायची. आता आपण कसं पटकन म्हणून व्हायचं, तर हे पटापट असं काहीतरी आता चालू असते. चिपीची कढी कोणी करत नसते. मी बऱ्याच वेळा करते, पण गॅसमुळे तिला तपायला वेळ लागतो. पण जी चिपीची कढी असते तिची चव खूप छान असते. चला तर इकडे आपली कढी होईल तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. तिकडे आपले बटाटे ऑलरेडी झालेले आहे. तर बटाट्यासाठी मी मसाला काढलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक घेतलं, हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या याच्यासाठी घेतल्या, आपली रेडच भाजी आहे, पण जी हिरव्या मिरच्या घेतल्यानं तर भाजीला चव अशी छान येते. लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, जिरं असं हे वाटण करून मी एकाकडे मिक्सरच्या भांड्याला ठेवलं आणि आपण इकडे काढणार आहे मसाला. मसाल्यात मी घेतलं 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि माझ्याकडे आलूपुरी बटाटा भाजीचा जो मसाला आहे तो घेतला मी यामध्ये 1 चमचा. आणि 2 कांदे बारीक चिरून अशी मी बाजूला ठेवलेले आहे. बघा तोपर्यंत आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे. कढीला उकळी आल्यानंतर आता मी करायला घेते पटकन आपली बटाटा पुरी भाजी. कढी छान उकळली, आपण एका पातेल्यामध्ये हिला काढून घेऊ. काढून घेतल्यानंतर आपला गॅस जो रिकामा त्यावरतीच आपण बटाटा भाजीला फोडणी देऊ. आता कढी मी इथं पातेल्यामध्ये काढून घेतली. आता आपण करणार आहे आलू मीडियम रस्सा पुरी भाजी. त्यासाठी मी गॅस लावला. गॅस लावल्यानंतर त्यावरती ठेवली कढई. नेहमीचं जे आपलं की कढई छान अशी तापू द्यायची. त्यामध्ये भरपूर असं मी तेल टाकलं, कारण थोडी मसाला भाजी आहे, म्हणजे मसाला तिला म्हटलं जाणार नाही, पण भाजी आहे एक तरी आपल्याला ते पाहिजे. इथं छान आपले असे बटाटे झालेले आहे. बटाटे सोलून घेतल्यानंतर मी त्यांना गरमच होते, सोलून घेतल्यानंतर मी त्यांना सुरीने असे कट करून घेतले. म्हणजे आपल्याला असे क्यूब वगैरे त्याचे करायचे नाही. पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी कसे वापरायचे आहे भाजीमध्ये ते. मी बटाट्यांना सुरीने यासाठी कट करून घेतले, कारण की ते लवकर असे गार होऊन जातील. गार झाल्यानंतर आपल्याला चटके वगैरे लागतील नाही. इथं छान आपलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी टाकली मोहरी चांगली तडतडू दिल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं जिरं आणि मोहरी छान अशी लाल होईल तोपर्यंत होऊ द्या. आणि लाल झाल्यानंतर जो आपण चिरलेला कांदा आहे तो कढईमध्ये टाकून घेतला. आता कांदा ब्राऊन होईल तोपर्यंत छान असा चमच्याने हलवत राहायचा, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो लालसर असा होऊन येईल. आता इथं कांदा लालसर मीडियम थोडा झालेला आहे आणि मी जे मिक्सरला मिश्रण करून घेतलं होतं आपलं मिरचीचं वगैरे ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडं असं हलवून घेतलं. ते हलवून झाल्यानंतर मी ड्राय मसाले बाजूला काढून घेतले होते, आधी सांगितले तसे, ते पण यामध्ये टाकून घेतले आणि थोडं पाणी टाकलं, म्हणजे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो छान असा तेल सोडेल आणि छान असा होऊन येईल आणि घरामध्येही ठसका येणार नाही, म्हणून मी त्यामध्ये पाणी ॲड केलं थोडं. मसाला मीडियम गॅसवरती होऊ दिला, छान तेल सोडेल तोपर्यंत. इथं छान असा मसाल्याने आपला तेल सोडलेला आहे आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी मी इकडे बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे. आता गरम पाणी आपलं झालेलं आहे ते बाजूला मी काढून घेतलं आणि मसाला पण झालेला आहे. आता हा मसाला झाल्यानंतर मी काय केलं, जे बटाटे बाजूला होते ते थंड झाल्यानंतर मी असे हातामध्ये घेतले आणि छान असे कुस्करून ते मसाल्यामध्ये टाकले. आणि मसाल्यामध्ये टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी मी टाकलं नाही, कारण जो मसाला आहे ते बटाटा आणि मसाला छान असं एकजीव होऊ दिलं. बटाट्यामध्ये थोडा मसाला मुरू दिला आणि ते थोड्या वेळाने जे बाजूला गरम पाणी केलेलं होतं ते आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये ॲड केलं. तुम्हाला पातळ जर जास्त हवी असेल तर तुम्ही त्यानुसार ठेवू शकतात. मला मीडियमच पाहिजे होती, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको अशी मला पाहिजे होती. त्यावेळेस मी यामध्ये पाणी टाकलं. बघा तुम्ही बघू शकता
शकतात की किती छान असा रंग आणि कलर भाजीला आला. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्या. इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ घालून घेतल्यानंतर कमी गॅसवरती तुम्ही भाजीला झाकण ठेवून साईडला थोडा वेळ 10-15 मिनटं राहू द्या. म्हणजे आपलं जे पाणी आणि बटाटा वगैरे आहे ते एकसारखं एकजीव मिश्रण होऊन येईल आणि भाजी अशी छान आपली होऊन येईल. बघा इथं भाजीची क्वालिटी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. छान आपल्याला पुरीला लागते तशी मी भाजी तयार केली. त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेतलं. आता इकडे आपण करणार आहे रव्याचा हलवा, म्हणजे आपण म्हणतो त्याला शिरा. तो मी इथं करणार आहे. त्यासाठी गॅस लावला, परत कढई त्यावर ठेवली आणि छान अशी कढई तापू दिली. कढई छान तापल्यानंतर भरपूर असं मी घरातलंच गावरान तूप होतं ते टाकून घेतलं. बघा किती छान अशी सुंदर भाजीला कलरही आला आणि छान तिचा वासही येतो. असं वाटते केव्हा पोटात जाणार. चला ती भाजी जोपर्यंत होते तोपर्यंत आपण करून घेऊया आपला शिरा. शिऱ्यासाठी आपण जे तूप ठेवलं होतं ते छान असं तापलं होतं. तूप तापल्यानंतर मी त्यामध्ये आपला जो रवा होता 1 वाटी रवा असं प्रमाण मी आधीच घेतलं होतं. अंदाजे तुम्ही टाकू नका, कारण आपल्याला जे रव्यामध्ये साखर टाकावी लागते ती पण त्याच अंदाजानुसार घ्यावी लागते. त्यासाठी वाटी रवा घेतला म्हणजे 1 वाटी आपण त्यामध्ये साखर ॲड करू शकतो. इथं मी थोड्या किशमिश टाकल्या. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही टाकू शकतात, जसे की काजू बदाम टाकू शकतात. मी त्यामध्ये ते टाकलं नाही, किशमिश टाकून घेतल्या. आता छान रवा लाल असा झालेला आहे. तिकडे पाण्याला छान उकळी आली होती. गरम उकडीचं जे पाणी घेतलं आणि रव्यामध्ये ॲड केलं. थोडं सांभाळूनच टाका. मी त्यावरती झाकण ठेवलं म्हणजे जेणेकरून जे आपले पाणी टाकता घेपी शितोडे वगैरे आजूबाजूला उडतात त्या अंगावर उडतील नाही. झाकण ठेवलं की ते आतल्या आतच राहतात. रवा असा सैलसर होईल तोपर्यंत मी पाणी टाकून घेतलं. पाणी टाकून झाल्यानंतर मी 1 वाटी जो रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी मी यामध्ये साखर ॲड केली आणि छान असं मिक्स करून घेतलं. इथं माझा शिरा भाजून झाला. शिरा भाजून झाल्यानंतर मी कढी आणि भाजी करून घेईन तोपर्यंत आजीने मला छान पुरीसाठी गुंडा असं मळून दिला आणि मळून दिल्यानंतर मी बसली पुऱ्या करायला. शिऱ्यावरती झाकण ठेवून दिलं. कमी गॅसवर 5-10 मिनटं अशी छान शिऱ्याला वाफ येऊ द्या. इथं माझा शिरा झालेला आहे. आता तुम्ही म्हणसान की ते डायरेक्ट गॅसच्या वट्यावर जाऊन बसली. हो, मी खूप थकली. मी डायरेक्ट गॅसच्या वट्यावरती गेली. तिथंच पुऱ्या लाटते आणि तिथेच भजी करून देते असं मी आईंना म्हटलं आणि तुम्ही पाहुण्यांना वाढून द्या. इथं छान असे आपले भजे तळून तयार होत आहे. कुरकुरीत मुंगाची भजे खूप छान लागतात. शक्यतो मी मुंगाचीच भजी करते. तिथल्या तिथे बसून मी पुऱ्या पण करत होती आणि भजे पण करत होती, कारण उभे राहून पाय जाम दुखून आले होते. म्हणून मी थेट गॅसच्या वाट्यावरती जाऊन बसली. बघा किती छान असे क्रिस्पी आपले मुंगाचे भजे तयार झाले. मुंगाच्या भज्यासोबत शिरा, हिरवी मिरची, पापड, कढी आणि आपली बटाट्याची मसाल्याची भाजी. कमेंट करून नक्की सांगा आजची थाली कशी झाली आणि तुम्ही पण या थाली टेस्ट करायला. असेच गावाकडचे साधे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत मी तळते पुऱ्या पण छान अशा टम्म फुगलेल्या आहे. सो इथं आपली थाली रेडी आहे. तुम्हाला आजची थाली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा आणि मस्त राहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत